निकृष्ट अन्नाविरोधात विद्यार्थिनींचा संताप. मुळदा येथे अन्नत्याग आंदोलनानंतर ठेकेदार बदलण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मुळदा तर्फे शहादा चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमध्ये मुलींना अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र या गंभीर प्रकाराकडे एकात्मिक बाल विकास विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत होते. या पार्श्वभूमीवर आज संतप्त विद्यार्थिनींनी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग अवलंबला. विद्यार्थिनींनी जेवणाचा बहिष्कार टाकत प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनाची तीव्रता वाढताच नंदुरबार येथील संबंधित समिती मुळदा येथे दाखल झाली आणि परिस्थितीची पाहणी केली. समितीच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थिनींच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच संबंधित ठेकेदाराला बदलण्यात यावे अशी मागणी मान्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने विद्यार्थिनींनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणात संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जोर धरत आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज भात चांगला भेटला नाही, धुडलेला भेटला आणि भाताचं प्रमाण 2 दिवसापासून वाढतच चाललंय. तर जेवणाचा वेळ चांगलं जेवण मिळत नाही. चांगलं जेवण मिळत नाही. किती मुली आहेत तरी तुमच्या इथे अंदाजित? 250 बिल्डिंगची. आता 12 तर 1 वाजण्यात आलेला आहे. तुम्ही जेवण केलंय का? नाही. का जेवण आम्ही केलंय? रिटर्न केलंय, आतापर्यंत जेवण नाही केलंय कारण वारंवार त्या सूचना देऊन पण आम्हाला जेवणामध्ये तोच इश्यू येतोय. तुम्ही अधीक्षकांना तक्रार केल्या का याबद्दल? हो केलंय. काय सांगितलं अधीक्षकांनी? मॅडमांनी आमचं सपोर्ट करताय पण जे ठेकेदार येत आहेत तेच आतापर्यंत इथपर्यंत आले नाही आणि आम्ही त्या मॅनेजरांना सांगून आमचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही.